व्हिडिओचा आवाज येतोय का सांगा मला. मॅम क्लिअर नाही. आवाज येतोय का नाही. क्लिअर. आवाज येतोय काय. माझा आवाज येतोय का आता. Yes, ma'am. हॅलो, माझा आवाज येतोय का. Yes, ma'am. Elongation index बघा. The elongation index of an aggregate is a percentage by weight of particles whose greatest dimension, that is length, is greater than 1/4 fifth 1.8 times of their mean dimension. The elongation test is not applicable to sizes smaller than 6.3 mm. माग आपण बघितलं होतं इलॉंगेशन इंडेक्स म्हणजे काय तर पार्टिकल्स आपण काय करतो त्याच्यामध्ये सिव्ह अनालिसिस करतो. ओके, सिव्ह अनालिसिस म्हणजे काय तर प्रत्येक डायमेन्शनच्या चाळण्या घेऊन काय करतो आपण ऍग्रीगेट चाळतो आणि 6.3 mm च्या खालचे ऍग्रीगेट त्या टेस्ट साठी काय तर म्हणजे चालत नाहीत. ओके, 1 सेकंड. तर आपण काय करत होतो सिव्ह अनालिसिस करत होतो. त्याच्यामध्ये आपण 63 mm 50 mm 40 mm 25 mm 20 आणि 16 12.5 आणि 10 mm अशा सगळ्या सिव्ह साइजेस आपण काय केल्या होत्या घेतल्या होत्या आणि त्याच्यातून आपण किती सॅम्पल घेत होतो तर 63 मधून पास होणार आणि 50 मधून 63 मध्ये पास होणार आणि 50 मध्ये रिटर्न होणार आणि गेज थिकनेस त्यासाठी किती होती तर 23.90. ओके, लक्षात येते का ह्याचं. ॲनिमेटेड व्हिडिओ भेटत आहे. मला काम कधी माहिती आहे माझं. स्क्रीन दिसते का सगळ्यांना. Yes, ma'am. आता बघा ह्याच्यामध्ये फ्लॅकीनेस अँड इलॉंगेशन इंडेक्स ऑफ अँड ऍग्रीगेट. द फ्लॅकीनेस आणि इलॉंगेशन टेस्ट का करायचे आपण मागे बघितलं होतं. कोण सांगेल का मला का करायचे फ्लॅकीनेस आणि इलॉंगेशन टेस्ट. एनीवन फास्ट. सांगा पटकन, कोण सांगेल का. फ्लॅकीनेस आणि इलॉंगेशन. फ्लॅकीनेस म्हणजे ते ऍग्रीगेट्स कसे असतात तर फ्लॅट असतात आणि इलॉंगेशन म्हणजे ते लेंथला जास्त असतात. ओके, त्याला काय म्हणतो आपण इलॉंगेशन. आणि फ्लॅकीनेस जे की खूप फ्लॅट असतात असे ऍग्रीगेटला आपण काय म्हणतो फ्लॅकी ऍग्रीगेट. तर हे फ्लॅकी आणि इलॉंगेटेड ऍग्रीगेट्स जर असतील तर आपल्या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ काय होणार आहे कमी येणार आहे आणि ते लोड बेरिंग कॅपॅसिटी त्याची कमी राहणार आहे. म्हणून आपण काय करतो तर ही फ्लॅकीनेस आणि इलॉंगेशन ऍग्रीगेट टेस्ट परफॉर्म करतो आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला 15% पेक्षा कमी पाहिजे फ्लॅकीनेस इंडेक्स असू दे किंवा
इलॉंगेशन इंडेक्स असू दे. ओके, बघा पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह. पार्टिकल शेप अँड सरफेस टेक्स्चर इन्फ्लुएन्स द प्रॉपर्टीज ऑफ फ्रेशली मिक्स्ड कॉन्क्रीट मोर दॅन द प्रॉपर्टीज ऑफ हार्डन कॉन्क्रीट. रफ टेक्स्चर्ड, आता इथं काय म्हणलंय म्हणजे फ्रेशली मिक्स्ड कॉन्क्रीट. फ्रेशली मिक्स्ड कॉन्क्रीट म्हणजे काय, तर आपण सिमेंट, वाळू, खडी, पाणी मिक्स करतो त्यावेळेस जे कॉन्क्रीट असतं त्याला काय म्हणायचं, तर फ्रेशली मिक्स्ड कॉन्क्रीट. आता फ्रेशली मिक्स्ड कॉन्क्रीटच्या प्रॉपर्टीज म्हणजे अगोदर आपल्याला बघावं लागतं. ओके, जर फ्रेशली कॉन्क्रीटच्या प्रॉपर्टीज चांगल्या नसतील किंवा फ्रेशली मिक्स्ड केलेलं कॉन्क्रीट चांगलं नसेल तर ते कशावर इफेक्ट करतंय, तर ज्यावेळेस ते कॉन्क्रीट सेट होणार आहे, ज्यावेळेस ते कॉन्क्रीट सेट होणार आहे म्हणजे आपण बीम कॉलम बांधून झाल्यानंतर जसं ते सेट होतात त्याप्रमाणे जर कॉन्क्रीट सेट होतंय तर त्यावेळेस काय म्हणतो, त्याला आपण हार्डन कॉन्क्रीट म्हणतो. ओके, नेक्स्ट बघा. रफ टेक्स्चर्ड, अँग्युलर अँड इलॉंगेटेड पार्टिकल रिक्वायर्स मोर वॉटर टू प्रोड्यूस वर्केबल कॉन्क्रीट दॅन स्मूथ, राउंडेड अँड कॉम्पॅक्ट ऍग्रीगेट. आता बघा, रफ टेक्स्चर्ड, अँग्युलर आणि इलॉंगेटेड ह्या पार्टिकल्सला काय लागतंय, तर जास्त वॉटर लागते. कशासाठी, त्यांचा सरफेस जास्त होतोय आणि त्यामुळं कॉन्क्रीट वर्केबल राहत नाही. मग कॉन्क्रीट वर्केबल राहण्यासाठी आपल्याला जास्त वॉटर मिक्स करून चालत नाही. ओके, जर आपण जास्त वॉटर मिक्स केलं तर काय होणार आहे, कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी होणार आहे. त्याचप्रमाणे जर राउंडेड पार्टिकल्स असतील, त्याचप्रमाणे जर राउंडेड पार्टिकल्स असतील किंवा 1 सेकंड, यू हॅव तुम्ही रीड करा, 1 मिनिटात मी आले. HOD सरांनी ओके, तर त्याचप्रमाणे जर स्मूथ आणि राउंडेड कॉम्पॅक्ट ऍग्रीगेट असतील तर त्यांचा सरफेस एरिया कसा असणार आहे, कमी असणार आहे आणि त्यांना वॉटर कसं लागणार आहे, कमी लागणार आहे. आणि कॉन्क्रीटची वर्केबिलिटी पण कशी असणार आहे, तर स्मूथ वर्केबिलिटी असणार आहे. ओके, पुढे बघा. जनरली फ्लॅट अँड इलॉंगेटेड पार्टिकल्स आर अवॉइडेड or are limited about 15% by weight of the total aggregate. म्हणजे टोटल ऍग्रीगेट जे आपण वापरणार आहे त्याच्या 15% मॅक्झिमम चालू शकतो. त्याच्या पुढे जर गेला तर कॉन्क्रीटची वर्केबिलिटी व्यवस्थित राहत नाही आणि स्ट्रेंथ पण राहत नाही. इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का फ्लॅकिनेस आणि इलॉंगेशन मध्ये? फास्ट बोला, सगळेजण बोला बरं. इथपर्यंत कुणाला काही डाऊट? मॅम एकदा रिपीट करा. ओके, बघा. आता आपण ज्यावेळेस फ्रेशली कॉन्क्रीट मिक्स करतो, फ्रेशली म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण पाणी, सिमेंट, वाळू, खडी एकत्र मिक्स करतो त्यावेळेस काय असतं, ते कॉन्क्रीट फ्रेश कॉन्क्रीट असतं. आणि ज्यावेळेस ते कॉन्क्रीट वाळतं किंवा ज्यावेळेस त्या कॉन्क्रीट मधलं वॉटर पूर्ण निघून जातं, ओके, तर त्यावेळेस ते कॉन्क्रीट कसं होतं, हार्ड कॉन्क्रीट होतं. ओके, त्यावेळेस कॉन्क्रीट कसं होते, हार्ड कॉन्क्रीट. म्हणजे आपण आपला स्लॅब भरलेला असेल किंवा बीम कॉलम भरून झालेले असतील आणि आपण दुसऱ्या दिवशी ते त्याचं फॉर्मवर्क असतो तो रिमूव्ह करतो. ओके, त्यावेळेस जसं कॉन्क्रीट दिसतं त्याला काय म्हणायचं, तर हार्डन कॉन्क्रीट. लक्षात येते का? हार्डन कॉन्क्रीट लक्षात येते का? Yes, ma'am. हा, थोडस इमेजिन करा म्हणजे तुम्हाला कळेल पटकन. मग आपण काय करतोय,
जर इलॉंगेशन आणि फ्लॅकिनेस इंडेक्स टेस्ट का करायची? कारण इलॉंगेशन आणि फ्लॅकिनेस म्हणजे फ्लॅट ऍग्रीगेट, इलॉंगेशन म्हणजे खूप लेंथला जास्त असलेले ऍग्रीगेट. ओके, तर ह्या दोघांचा सरफेस एरिया म्हणजे काय? तर त्या एरिया जो असतो, एक मिनिट, सरफेस एरिया म्हणजे आता पूर्ण ते फ्लॅट बाजू जी आहे त्याचा एरिया कसा असणार आहे? जास्त असणार आहे. ओके, इलॉंगेटेड बाजू जी आहे त्याचा पण एरिया कसा असणार आहे? जास्त असणार आहे. एरिया जास्त असल्यामुळे त्याला वॉटर जास्त लागणार आहे. ओके, आणि वॉटर जास्त टाकलं तर आपलं कॉन्क्रीट मिक्सचर चांगलं होणार नाही. त्यामुळं वर्केबिलिटीला पण हा प्रॉब्लेम कर. कोणाचा माईक अनम्यूट आहे? कसले पवन? असं मधून डिस्टर्ब करत जाऊ नका. कोण आहे अजून? ओके, तर सरफेस एरिया जास्त असेल तर वॉटर जास्त लागणार आहे, आणि वॉटर जास्त लागलं की कॉन्क्रीटची जी स्ट्रेंथ आहे ती कमी होणार आहे. ओके, कॉन्क्रीटच्या ज्या रेग्युलर प्रॉपर्टीज आहेत त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी कॉन्क्रीट होणार आहे. त्यामुळे काय करायचं आपल्याला? वॉटर सिमेंट रेशो जो असतो तो मेंटेन करून आपल्याला कॉन्क्रीट बनवायचं. त्यासाठी ऍग्रीगेट्स कसे पाहिजेत? त्याचा फ्लॅकीनेस आणि इलॉंगेशन इंडेक्स 15% पेक्षा कमी पाहिजे. ओके, फ्लॅकी म्हणजे फ्लॅट ऍग्रीगेट, इलॉंगेशन म्हणजे इलॉंगेटेड ऍग्रीगेट. इलॉंगेटेड म्हणजे लेंथला जास्त असलेले ऍग्रीगेट. ओके, आणि हे कशावर इफेक्ट करते? तर कॉन्क्रीटच्या स्ट्रेंथ वरती इफेक्ट करते. त्यामुळे 15% पेक्षा कमी पाहिजे. ओके, लक्षात येते का? कळालं का इथपर्यंत सगळ्यांना? कळालं Yes, असेल ma'am. तर यस म्हणा, नसेल तर नो म्हणा. सगळ्यांना कळालंय का? कुणाला आता विचारणार आहे मी रॅन्डमली. काय कळालं सांगा पटकन. चॅट बॉक्स मध्ये टाका. काय कळालं चॅट बॉक्स मध्ये टाका सगळ्यांनी. फ्लॅकिनेस म्हणजे फ्लॅट ऍग्रीगेट, इलॉंगेशन म्हणजे लेंथला जास्त असलेले ऍग्रीगेट. ओके, तुम्हाला इथं मी इमेज दाखवते. इमेज मध्ये बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. बघा इथं दिसतंय का? फ्लॅकी म्हणजे कसं आहे बघा, हे पूर्ण फ्लॅट आहे. ओके, ह्याची थिकनेस खूप कमी, आणि इलॉंगेटेड म्हणजे ही लेंथला खूप जास्त आहे आणि जाडी खूप कमी आहे याची. त्याचप्रमाणे नॉर्मल ऍग्रीगेट कसे असतात? तर ओबड असतात आणि राउंडेड असतात, कॉम्पॅक्ट असतात. ओके, नॉर्मल ऍग्रीगेट कसे असतात? कॉम्पॅक्ट असतात. ओके, राउंडेड, कॉम्पॅक्ट आणि स्मूथ असतात. कळतंय का? कळालं का तुम्हाला फ्लॅकी आणि इलॉंगेटेड मधला फरक? Yes, ma'am. ऑल ऑफ यू ऍटलिस्ट यस तरी टाइप करा चॅट Yes, बॉक्स ma'am. मध्ये. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, कळालं ना? फ्लॅकी म्हणजे फ्लॅट ऍग्रीगेट आहेत, इलॉंगेशन म्हणजे इलॉंगेटेड ऍग्रीगेट आहेत, आणि हे अँग्युलर ऍग्रीगेट आहेत. ओके, बघा इथं जास्त अजून परफेक्टली तुमच्या लक्षात येते इलॉंगेशन किती इलॉंगेटेड आहे. त्याच्यावर जर आपण याच्यावरून समजा गाडी गेली तर हे काय होणार आहे? चुराच होणार आहे सगळं. ओके, आणि हे आपले अँग्युलर आणि रेग्युलर राउंडेड ऍग्रीगेट जे आपल्याला कॉन्क्रीट साठी लागतात किंवा जे आपल्याला रोड साठी लागतात, तर ते अशा टाइपचे ऍग्रीगेट्स लागतात. ओके, नंतर काय करणार आहे आपण? वेइंग बॅलन्स घेणार आहे. ओके, वेइंग बॅलन्स घेतल्यानंतर म्हणजे त्याची अॅक्युरेसी अप टू 1 ग्रॅम.
कोण आहे? नाही तिथं. ओके, हा वेइंग बॅलन्स आहे आणि ह्याची अॅक्युरेसी 1 ग्रॅम पर्यंत ह्यानं काय करायला पाहिजे, मेजर करायला पाहिजे. ओके, अॅक्युरेसी म्हणजे काय तर त्यानं मिनिमम 1 ग्रॅम मेजर करायला पाहिजे. मॅक्झिमम तो किती पण करू शकतो, पण 1 ग्रॅम त्यानं काय करायला पाहिजे, मेजर करायला पाहिजे. ओके, नंतर बघा फिगर 2 मध्ये इथं काय आहेत, सगळ्या सीव्ज आहेत. ओके, कोणकोणत्या साईजच्या सीव आहेत तर 63 mm, 50 mm, 40 mm, 31.5 mm, 25 mm, 20 mm, 16 mm, 12.5 mm, 10 mm and 6.3 mm based on requirement and variation of the aggregate. ओके, आपल्या रिक्वायरमेंट नुसार किती आपण घेतो हे ह्या आपल्याकडे सगळ्या आहेत. ओके, ह्या आपल्याकडे सगळ्या आहेत. मग ह्याच्यातून काय करतो आपण 63 मधून पास करतो आणि 50 मध्ये रिटेन करतो. पास करतो म्हणजे काय करायचं, आता 63, आता ही चाळणी 63 ची असं समजा आणि ही चाळणी 50 mm ची असं समजा. तर आपण इथून ऍग्रीगेट चाळणार, मग ते चाळलेले ऍग्रीगेट जे पडतात 50 mm च्या ह्याच्यामध्ये तर त्याला रिटेन्ड ऍग्रीगेट असं म्हणायचं. ओके, लक्षात येते का? लक्षात येते का सगळ्यांच्या? Yes, ma'am. ओके, मग त्याचप्रमाणे 50 मधून चाळून झालेले 40 mm च्या ह्याच्यामध्ये रिटेन होणार. ओके, मग आपण काय घेणार 63 टू 50 mm मधला एक सॅम्पल, परत 50 टू 40 मधला एक सॅम्पल, समजा 1 kg घेतोय असं समजा. ओके, नंतर 40 टू 31.5 च्या ह्यातला एक सॅम्पल घेतोय, नंतर 25 टू 20 मधलं एक सॅम्पल घेतलं, नंतर 20 टू 16 एक सॅम्पल घेतलंय. म्हणजे जे चाळून त्या ह्याच्यामध्ये रिटेन होते ते आपण काय घेणार आहे, सॅम्पल म्हणून घेणार आहे. आणि नंतर ते जे सॅम्पल आपण घेतले ते थिकनेस गेज मध्ये आपण काय करणार आहे, पास करणार आहे. बघा इथं दिसते थिकनेस गेज. आता इथं थिकनेस गेज किती हे 6.75 mm. मग ह्याच्यातून कोणते ऍग्रीगेट्स पास होतात 12.5 टू 10 mm च्या चाळणीतले, म्हणजे 10 mm मध्ये रिटेन झालेले आणि 12.5 mm मधून पास झालेले ऍग्रीगेट आपण काय करतो ह्याच्यामधून पास करतो. ओके, हे फ्लॅकीनेस इंडेक्स आपण त्याचा ह्या इन्स्ट्रुमेंटने चेक करतो. इन्स्ट्रुमेंट पण जसं सेम काय म्हणतात फिगर मध्ये जे दाखवले ते सेम इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, नंतर आता 8.55, आता 16 टू 12.5 म्हणजे 16 मधून पास झालेले आणि 12.5 मध्ये रिटेन झालेले ऍग्रीगेट कशातून पास करतो आपण 8.55 च्या गेज मधून पास करतो. ओके, म्हणजे फ्लॅकीनेस म्हणजे त्याचा फ्लॅटनेस हा 8.55 असला तर त्यातून जाणार आहे. जर फ्लॅट तेवढा नसेल तर काय होणार आहे, रिटेन होणार आहे. तसंच नेक्स्ट 10.80 20 टू 16 mm म्हणजे 20 मधून पास झालेले आणि 16 mm मध्ये रिटेन झालेले काय होणार आहेत, तर 10.80 मधून पास करणार आहेत. ओके, नेक्स्ट परत 13.50 19.50 27.00 आणि 33.90 हा मॅक्झिमम गेज आहे. ओके, आणि हे कशातून पास करणार आहेत आपण 63 टू 50 mm मध्ये रिटेन झालेला ऍग्रीगेट आपण ह्याच्यातून पास करणार आहे. ओके, थिकनेस गेज मधून आपण काय करणार आहे, पास करणार आहे. त्याचप्रमाणे इलॉंगेशनचं कसं असणार आहे, आता इथं तुम्हाला जशी फिगर दाखवली तसं सेम काय तर इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे असं प्रकारचे काय असतं, इन्स्ट्रुमेंट असतं. ओके, ह्याची हाईट दिली आहे, हाईटचं काय एवढं हे नाही, पण 81.0 mm, 58.5 mm, 40.5 mm, 32.4 mm, 20.6 mm, 20.2 mm, 14.7 mm. ओके, तर हे सेंटर टू सेंटर डिस्टन्सेस त्यांनी घेतलेले आहेत. ओके, तर ह्याच्यातून काय करणार आहे आपण सीव साईज आता 50 टू 40 मध्ये जे रिटेन झाले ऍग्रीगेट ते आपण ह्याच्यामधून पास करणार आहे. 40 टू 25 मध्ये रिटेन झाले ते ह्याच्यातून पास करणार. पास करणार आहे म्हणजे काय तर इलॉंगेटेड लेंथची बाजू जी आहे ते आपण अशी ह्याच्यामधून पास करणार आहे. ओके, लेंथची जी बाजू आहे ते आपण अशी ह्याच्यामधून पास करणार आहे. जे पास होणार आहे त्याचं वेट वेगळं आणि जे रिटेन होणार आहे त्याचं वेट वेगळं. बघा प्रोसिजर सांगतो तुम्हाला एकदा.
The quantity of aggregate shall be taken sufficient to provide the minimum number of 200 pieces of any fraction to be tested. आता प्रत्येक फ्रॅक्शन साठी म्हणजे एवढ्यासाठी आपल्याला काय करायचं तर 200 पीसेस घ्यायचे. ओके 200 पीसेस घ्यायचे. इथं दिले बघा त्यांनी सिवच्या साइजेस दिलेत, परत थिकनेस गेज फॉर फ्लॅकिनेस आणि थिकनेस गेज फॉर इलॉंगेशन. हे सगळ्या काय तर साइजेस आहेत. This dimension is equal to 0.6 times the mean sieve size and हे डबल कोड साठी बघा म्हणजे इलॉंगेशन साठी this dimension is equal to 1.8 times the mean sieve size. नंतर खाली बघा separation of flaky material, each fraction shall be gauged in turn for thickness on a metal gauge of the pattern shown in a figure 3. Figure 3 कुठे आहे? हा आता हे काय करणार आहे प्रोसिजर काय आपली प्रत्येक ह्याचं सॅम्पल आपण घेतलं सीव मधलं. ओके ह्याच्यातून पास झालेला आणि ह्याच्यातून ह्याच्यात रिटर्न झालेलं सॅम्पल घेतला आणि ह्याच्यातून काय केलं आपण पास घेतलं सॉरी पास केलं. मग ते किती पास झाले आणि किती रिटर्न झाले त्याचं काय करणार आहे आपण वेट घेणार आहे. ओके नंतर टोटल अमाउंट पासिंग द गेज शाल बी weighted to an accuracy at least 0.1% of the weight of the test sample. ओके म्हणजे 0.1% accuracy असलेल्या गेज मधून गेज मधून नाही वेइंग बॅलन्स वर आपण काय करणार आहे तर वेट घेणार आहे. ओके जे पास झालेत त्याचं वेट आपण घेणार आहे. ओके द फ्लॅकिनेस इंडेक्स इज द टोटल वेट ऑफ मटेरियल passing the various thickness gauges or sieves expressed as a percentage of the total weight of the sample gauged. ओके जे पास झालेला आहे त्याच्या म्हणजे जे पास होत आहेत ऍग्रीगेट त्याचं वेट घेणार डिवायडेड बाय टोटल ऍग्रीगेट किती होते ते घेणार आणि त्याचं जे काय फ्रॅक्शन येईल इंटू 100. ओके इंटू 100 केलं आणि ते काय झालं आपला फ्लॅकिनेस इंडेक्स झाला. ओके तो काय झाला आपला फ्लॅकिनेस इंडेक्स झाला. सेम इलॉंगेशन इंडेक्स पण तसंच किती पार्टिकल पास झालेत त्याचा वेट घेणार डिवायडेड बाय टोटल वेट आणि इंटू 100 तो काय झाला इलॉंगेशन इंडेक्स. आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लिहायचंय किती वेट आलं म्हणजे ह्याच्यातून पास झाले इथं रिटर्न झालं आणि आपण काय केलं फ्लॅकिनेस गेज मधून 33.90च्या ह्याच्यातून पास केलं. मग जे काही सॅम्पल येईल त्याचा आपण काय करणार आहे पास होईल ते इथं लिहिणार आहे. ओके वेट पासिंग ऑन अ फ्लॅकिनेस गेज म्हणजे जे फ्लॅकिनेस गेज मधून पास झाले त्याचं वेट इथं लिहिणार आहे आणि टोटल वेट पर्सेंटेज वेट पासिंग म्हणजे काय तर टोटल वेट डिवायडेड बाय इथं जे तुमची व्हॅल्यू येणार आहे ते करणार आहे आणि इथं आपला रिझल्ट येणार. इलॉंगेशनचं पण सेम तसंच. आता इथून 50 to 40 घेतलंय आणि 81 इलॉंगेशन गेज आहे. आता 81 इलॉंगेशन गेज मधून जे पार्टिकल पास होणार आहेत त्याचं काय करणार आहे आपण वेट घेणार आहे. ओके टोटल वेट घेणार आहे आणि ते इथं लिहिणार आहे आणि जे पास झालेलं वेट आहे आणि टोटल वेट आहे ते डिवायडेशन करून इंटू 100 करून इथं काय येणार आहे तर तो इलॉंगेशन इंडेक्स येणार आहे. ओके बघा इथं दिलंय द फ्लॅकिनेस इंडेक्स ऑफ एन ऍग्रीगेट इज टोटल वेट पासिंग फ्लॅकिनेस गेज म्हणजे फ्लॅकिनेस गेज मधून पास झालेलं टोटल वेट इंटू 100 डिवायडेड बाय टोटल वेट ऑफ टेस्ट सॅम्पल म्हणजे टेस्ट सॅम्पलला आपण जे टोटल वेट घेतलंय त्याच्यातून पास झालेलं किती आहे हे पास झालेलं टोटल वेट हे पास झालेलं इंटू 100 आणि डिवायडेड बाय किती टोटल वेट फॉर टेस्ट सॅम्पल जे सॅम्पल आपण टोटल किती घेतलं त्याचं वेट प्लस पास झालेल्याचं वेट आणि तुम्हाला काय भेटणार आहे तर फ्लॅकिनेस इंडेक्स. सेम इलॉंगेशनचं तसंच टोटल वेट रिटेन्ड ऑन इलॉंगेशन गेज इंटू 100 divided by total weight of test sample.
व्हिडिओ बघा, लक्षात येते का बघा तुमच्या. मॅडम हा बोला. तुम्ही एकदा रीड करा. रीड करा एकदा. इथपर्यंत रीड करून झालं की मला सांग. झालं का इथपर्यंत रीड करून? वाचताय ना सगळेजण? येस नो काहीच बोलत नाही. येस मॅम. झालं का वाचून इथपर्यंत? हो मॅम. येस मॅम. ओके, प्रोसिजर आली का लक्षात तुमच्या सगळ्यांच्या? प्रोसिजर लक्षात आली का सगळ्यांच्या? येस मॅम. ओके.
ओके, लक्षात आलंय का प्रॅक्टिकल सगळ्यांच्या? फ्लॅकिनेस इंडेक्स आणि इलॉंगेशन इंडेक्स. कोण सांगताय प्रोसिजर? पुजारी प्रोसिजर सांगा. अमुक सिद्धा पुजारी. मी सगळ्यांना विचारणार आहे वन बाय वन. अमुक सिद्धा पुजारी. पुजारी आवाज येतोय का? अब्सेंटी टाकणार आहे मी. अमुक सिद्धा पुजारी. अभय साठे. अभय साठे. तुम्ही काही नुसतं चालू करून लेक्चरला मोबाईल बाजूला ठेवून बसता का? तो दरवाजा. ऐश्वर्या कोळेकर. ऐश्वर्या कोळेकर. येस मॅम. प्रोसिजर सांगा मला टेस्टची. कोळेकर ऐश्वर्या समजलंय का तुम्हाला? कोळेकर ऐश्वर्या. रिपीट करा मॅम. रिपीट अजून एकदा. काय समजलं नाही मला सांगा. प्रोसिजर मधलं समजलं मॅम. तेच की मी प्रोसिजरच पूर्ण सांगितले, मग त्यातलं तुम्हाला काय कळालं? तुम्ही काहीतरी पॉइंट्स लिहून घेतले असतील की ते सांगा मग. रिपीट करते मी. रिपीट करायचं काही नाही. एक 5-6 वेळा रिपीट करून झाले आपलं. पण तुम्ही लक्ष देत नसाल तर तुम्हाला कळणारच नाहीये ते. राजनंदिनी फतेपूरकर. राजनंदिनी. येस मॅम. प्रोसिजर सांगा. तुम्हाला जे काय कळालंय ते सांगा. राजनंदिनी तुम्हाला पण काही कळालं नाहीये का? अभिषेक जाधव. अभिषेक जाधव प्रेझेंट आहेत का? अभिषेक जाधव. Yes, ma'am. हा, प्रोसिजर सांगा अभिषेक. सांगा प्रोसिजर लवकर. आनंद तापतिरे. Yes, ma'am. प्रोसिजर सांगा आनंद तुम्ही. फ्लॅकिनेस इंडेक्स काढताना पहिल्यांदा सिव एनालिसिस करायची. त्यानंतर सॅम्पलचं टोटल वेट लिहायचं. थिकनेस गेज मधून पास झालेल्या ऍग्रिगेटचं वजन लिहायचं. आणि थिकनेस गेज मधून पास झालेल्या टोटल वेट अपॉन टोटल सॅम्पलचं वेट इंटू 100 करायचं. काय निघतंय मग ते? फ्लॅकिनेस इंडेक्स. ओके. म्हणजे हे एकटेच लक्ष देत आहेत, बाकीच्यांचं लक्ष नाही आणि कळालं नाही असं सांगताय तुम्ही. ह्यांचा IQ लेवल वेगळा आहे का ह्यांचा सगळ्यात? सानिया मुजावर. सानिया. सानिया प्रेझेंट आहेत का तुम्ही?
जे आन्सर देणार नाहीत त्यांची मी सरळ अब्सेंटी लावणार आहे. त्यांनी लेक्चर चालू करून बाजूला मोबाईल ठेवत असणार आहे. राज देवडे, राज देवडे, राज देवडे पण अब्सेंट. जयेश पाटोळे, जयेश पाटोळे. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. मग रिप्लाय का नाही देत तुम्ही? पवन भोसले, पवन भोसले, Yes, ma'am. प्रोसिजर सांगा पवन. काय आतापर्यंत काय कळालंय तेवढं सांगा चला. भोसले काय कळालं का नाही? कळालं नसेल तर नाही म्हणून सांग. पवन भोसले, Yes, ma'am. येस मॅम म्हणताय, काय तर बोला ना पुढं. याचा अर्थ काय, तुम्ही लक्ष देत नाही. माझं इकडे चालू आहे आणि तुमचं तिकडं काहीतरी काम चालू असेल किंवा तुम्ही टीव्ही बघत असाल. लेक्चरच्या वेळेला एक पेन नोटबुक घेऊन बसायला पाहिजे ना, तुम्ही नोट डाऊन करून घ्यायला पाहिजे ना. असं तुम्हीच बघितलं की तुम्हाला कळणार आहे. हा काही पिक्चर नाहीये ह्यातलं लगेच कळायला तुमच्या डोक्यात जायला. फक्त एका विद्यार्थ्याला कळते आणि बाकी कुणालाही कळत नाही. याचा अर्थ काय समजायचं मी? ओम शिंदे, ओम शिंदे, Yes, ma'am. प्रोसिजर सांगा ओम. First, analyze the cues. हम्म. Then, मराठीतून सांगा, तुम्हाला जे येत आहे ते सांगा. cuesचं analysis करायचं. हा. अं, पुढं नंतर aggregate ते विड्थच्या आणि लेंथच्या ह्याच्यातून पास करायचं. हम्म. त्यांचं वजन नोट डाऊन करायचं आणि त्या सगळ्यांना गुणवले 100 करायचं. काय झालं ते? फ्लॅकिनेस इंडेक्स. ओके गुड. संकेत बदडे, संकेत बदडे. आन्सर देणार नाही त्यांची डायरेक्ट अब्सेंट आहे, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी पण काही टेन्शन घेत नाही. संकेत बदडे, धनराज भाकरे. Yes, ma'am. प्रोसिजर सांगा धनराज. फास्ट. काय नोटबुक मध्ये लिहून घेत असेल तर ते सांगा, वाचून दाखवा मला डायरेक्ट. घेत आहे का नाही लिहून? भाकरी लिहून घेत आहे का नाही? धनराज भाकरे Yes, ma'am. लिहून घेत आहे का नाही? काय तर लिहून घेत असाल ना, ते वाचून दाखवा. तुम्ही असंच करणार असेल तर मग मी असंच घेऊन पटकन संपवून टाकते सगळं. मग काय मी पण रिकामी, तुम्ही पण रिकामी. अपूर्वा साळुंके, अपूर्वा साळुंके, प्रेझेंट आहेत का अपूर्वा? विधान गायकवाड, Yes, ma'am. विधान प्रोसिजर सांगा. बी फास्ट.
प्रोसिजर सांगा लवकर विधान. तुम्हाला जे काही कळालं असेल ते सांग. पृथ्वीराज भट. पृथ्वीराज पटकन आन्सर द्यायचं. पृथ्वीराज आवाज येतोय का माझा तुम्हाला? येस मॅम. हा मग प्रोसिजर सांगा लवकर सांगा प्रोसिजर. ज्यांनी आन्सर दिले नाहीत त्यांची मी अब्सेंटी लावणार आहे आणि त्यांच्या घरी कॉल जातील. नम्रता गोसावी. येस मॅम. नम्रता प्रोसिजर सांगा. फ्लिकनेस ॲग्रिगेटचं टोटल वेट करायचं आणि पास झालेल्याचं वेट करायचं. पास झालेल्याचं वेट आपण टोटल वेट इंटू 100 करायचं. मग आपल्याला फ्लिकनेस इंडेक्स भेटतो. ओके. महाडिका सावरी. येस मॅम. हा प्रोसिजर सांगा सावरी. फर्स्ट अनालिसिसचा यूज करायचं, मग परत ॲग्रिगेट आणि लेंथ ॲग्रिगेटचं लेंथ आणि वेट पास करून त्याचं वेट जे आहे ते नोट डाऊन करायचं. मग त्या हे प्रोसिजर केल्यामध्ये फ्लॅटनेस इंडेक्स मिळतो आपल्याला. थिकनेस गेज मधून काय करायचं? फ्लॅकी ॲग्रिगेट पास करायचे. जे पास होतील त्याचं वेट डिवायडेड बाय टोटल वेट इंटू 100 म्हणजे काय झालं? फ्लॅकीनेस इंडेक्स. आणि इलॉंगेशनचं कसं? सेम इलॉंगेशन गेज मधून ॲग्रिगेट पास करायचे. जे पास होतील त्याचं वेट डिवायडेड बाय कशाचं वेट? टोटल वेट इंटू 100 ते काय झालं? इलॉंगेशन इंडेक्स. अपूर्वा साळुंके. अपूर्वा साळुंके. तेजस पाटील. येस मॅम. तेजस प्रोसिजर सांगा. तेजस पाटील प्रोसिजर सांगा पटकन. काय कळालं नाही का तुम्हाला? वैष्णवी नागणे. वैष्णवी नागणे. वैष्णवी नागणे अब्सेंट. कल्याणी. येस मॅम. प्रोसिजर सांगा कल्याणी. ॲग्रिगेटचं टोटल हे सिव अनालिसिस करायचं, त्यांचं टोटल वेट घ्यायचं. सिव सायझेस आणि- सांगता येतील का तुम्हाला? नो मॅम. का तुम्ही लिहून नाही का घेतलं? बरं सांगा, जे येते ते सांगा. पास झालेले ॲग्रिगेटचं वेट आपण टोटल ॲग्रिगेटचं वेट इंटू 100 करायचं. फ्लॅकीनेस इंडेक्स भेट. आणि इलॉंगेशनला काय करायचं? सेमच आहे की. इलॉंगेशनचं कसं सांगणार? इलॉंगेशनचं म्हणजे काय? तर इलॉंगेशन गेज मधून जे ॲग्रिगेट पास होतील त्याचं वेट डिवायडेड बाय टोटल वेट इंटू 100. कळालं का? येस मॅम. कृष्णा कोरपे. कृष्णा कोरपे. येस मॅम. कृष्णा प्रोसिजर सांगा. टोटल वेट घ्यायचं आणि प्रोसिजर पास सांगा. झालेल्या पहिल्यांदा आपण काय करतो? सीव्ही अनालिसिस करतो. ओके. 63 आणि 50 मध्ये रिटेन झालेलं, 50 to 40 मध्ये रिटेन झालेलं सॅम्पल घेतो. सॅम्पल घेतल्यानंतर काय करतो? गेज मधून पास करतो. फ्लॅकीनेस गेज मधून आणि इलॉंगेशन गेज मधून पास केल्यानंतर जे ॲग्रिगेट पास होतील त्याचं वेट डिवायडेड बाय टोटल वेट म्हणजे काय झालं आपलं? फ्लॅकीनेस इंडेक्स. हा. आणि इलॉंगेशनचं इलॉंगेशन इंडेक्स. कळालं का? हा. येस मॅम. शुभदा मोरे. येस मॅम. शुभदा प्रोसिजर सांगा. सिव अनालिसिस करायचं आणि त्यानंतर
जे केज मधून पास होते त्या पास झालेल्यांचं वेट अपॉन टोटल वेट इंटू 100 करायचं. मग आपल्याला फ्लॅकीनेस इंडेक्स भेटतो. आणि इलॉंगेशनचं पण तसंच करायचं. जे पास झाले त्यांचं वेट अपॉन टोटल वेट इंटू 100 करायचं. ओके. म्हणजे तुम्हाला इमॅजिन होते का आपण नेमकं काय करणार आहोत ते? येस मॅम. ओके. अथर्व बळवंतराव. येस मॅम. अथर्व प्रोसिजर सांगा. लिहून घेत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल ना. प्रत्येक गोष्ट तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे ना. सगळं आपलं ऑनलाईन चालू आहे. त्यातून पण आपण जितकं जास्त ऍक्युरेट आपल्याला शिकता येईल तेवढं शिकायला पाहिजे ना. हर्षवर्धन बारगोले. येस मॅम. बारगोले प्रोसिजर सांगा. पहिल्यांदा ऍग्रीगेटचं सीव अनालिसिस करायचं. त्याला परत गेज मधून पास करायचं. त्याचं जे वेट आलंय त्याला इंटू 100 करून टोटल वेट करायचं. मग जे उत्तर येईल ते आपला फ्लॅकीनेस इंडेक्स असतो. ओके गुड. करण दांडगे. करण दांडगे येस मॅम. प्रोसिजर सांगा. करण. फास्ट. सांगा लवकर. हॅलो येतोय आवाज, सांगा. मॅडम, पहिल्यांदा सीव ऍग्रीगेटचं गेज मधून पासआउट करायचे. त्यांचे जे वेट आलेले आहे आपण टोटल वेट इंटू 100 करायचं. त्याचं जे आन्सर येईल त्यालाच फ्लॅकीनेस इंडेक्स आणि इलॉंगेशन इंडेक्स पण सेम प्रोसिजर आहे. फ्लॅकी ऍग्रीगेट कसे असतात आणि इलॉंगेटेड ऍग्रीगेट कसे असतात सांगाल का जरा? हॅलो, आवाज येतोय का? फ्लॅकी आणि इलॉंगेटेड ऍग्रीगेट कसे असतात? फ्लॅकी कशाला म्हणायचं आणि इलॉंगेटेड कशाला म्हणायचं? कृष्णकांत मर्दा. येस मॅम. फ्लॅकी ऍग्रीगेट कशाला म्हणायचं आणि इलॉंगेटेड कशाला म्हणायचं? येस मॅम म्हणता येईल, परत गप बसते. कोण सांगेल फ्लॅकी आणि इलॉंगेटेड ऍग्रीगेट कशा असतात ते? फ्लॅकी म्हणजे जास्त फ्लॅट असतात आणि इलॉंगेशन म्हणजे त्यांची लेंथ जास्त असते. गुड. शोएब सुतार प्रेझेंट आहेत का? सुतार. येस मॅम. तुम्हाला काय कळलं ह्या दोन्ही टेस्ट मधून? कशासाठी ह्या टेस्ट करायच्या सांगाल का जरा? फ्लॅकीनेस आणि इलॉंगेशन टेस्ट. हा, पण आपण ह्या टेस्ट का करतो? त्याची जाडी आणि लांबी बघण्यासाठी. हा, पण काय मेन कारण काय काय आहे? सुतार, मेन कारण काय आहे? का चेक करायचं? आपण तसंच यूज करू शकतो ना. फ्लॅकी आणि इलॉंगेटेड ऍग्रीगेट आपण तसेच यूज करू शकतो. टेस्ट करण्यामागचं काय कारण आहे? थोडस ब्रेन चालवायला शिका. असंच राहू नका, काय उपयोग नाहीये बघा. सिव्हिल इंजिनियर होणार आहेत तुम्ही. ज्या टेस्ट आपल्याला फील्ड वरती लागणार आहेत ते तरी आपल्याला व्यवस्थित यायला पाहिजे ना. पवन पवार. पवन पवार. येस मॅम. का करायच्या ह्या दोन्ही टेस्ट? पवार सांगा पटकन.
प्रथमेश फाटे. प्रथमेश फाटे प्रेझेंट आहेत का? यांनी तर ऐकत सुद्धा नाही येत वाटतं. अनिकेत सरवळे. जे आन्सर देणार नाहीत त्यांच्या अब्सेंटी लागेल. अनिकेत सरवळे हा प्रेझेंट. प्रेझेंटी नाही गेली. टेस्ट का करायचं कारण सांगा मला. सरवळे. फ्लॅकीनेस इंडेक्स आणि इलॉंगेशन इंडेक्स टेस्ट आपण का करतो? कोण सांगेल का करतो? ज्याला माहितीये त्यानं स्वतःहून आन्सर द्या. कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी होऊ नये म्हणून. कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी होणे. टेंडनसी फाइंड आउट करण्यासाठी. हा अजून Give the percentage of flaky aggregate present in total aggregate. ओके गुड. सानिया तुम्ही अगोदर का नाही मला आन्सर दिलं? तुम्ही प्रेझेंट होता का नव्हता? होत मॅम पण ते अंडरस्टूड झालं नव्हतं त्यामुळे दिलं नव्हतं आन्सर. ओके. कळालं का मग तुम्हाला पूर्ण टेस्ट कळाली का इलॉंगेशन आणि फ्लॅकीनेसची? येस मॅम. साक्षी. साक्षी असबे. येस मॅम. का करायच्या साक्षी टेस्ट? स्ट्रेंथ चेक करण्यासाठी. स्ट्रेंथ चेक करण्यासाठी. अजून सानियानं छान दिलं बघा आन्सर. अजून स्वतःहून सांगा चला. साक्षी बोला, काहीतरी बोलणार होता ना तुम्ही? साक्षी अग्रवाल, साक्षी असबे, दोन साक्षी. हा अग्रवाल. का करायचं टेस्ट? साक्षी अग्रवाल आवाज येतोय का माझा? ओके. तर दोन टेस्ट आपण का करतो तर टोटल जे ऍग्रीगेट आहे त्याच्या 15% जास्त फ्लॅकी आणि इलॉंगेटेड ऍग्रीगेट प्रेझेंट नसावेत. ओके. टोटल ऍग्रीगेट मध्ये फ्लॅकी आणि इलॉंगेटेड ऍग्रीगेट 15% जास्त नसावेत म्हणून आपण ह्या टेस्ट करतो. जर ते प्रेझेंट असतील त्याच्यामध्ये तर काय होणार आहे? कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी होणार आहे, त्याची वर्केबिलिटी कमी होणार आहे. ओके. स्ट्रेंथ कमी होणार आहे, वर्केबिलिटी कमी होणार आहे आणि त्यामुळं जे हार्डन कॉन्क्रीट आहे त्याच्यावरती अफेक्ट करणार आहे. मग त्याच्यामध्ये हॉनिकॉम स्ट्रक्चर फॉर्म होऊ शकतं किंवा त्याची कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी होऊ शकते. ओके. आलं का सगळ्यांच्या लक्षात? येस और नो? येस मॅम. येस मॅम. 4-5 जणांनाच कळते, बाकीचे असे झोपलेले वाटतं. ओके. आणि एक नोटीस आहे, सगळ्यांनी एक्झाम फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यायचे. रोल नंबर 46 to 70 माझ्याकडे आहेत. ज्यांना फॉर्म भरायचे त्यांनी पटकन मला पैसे सेंड करा. पर सेमिस्टर 600 रुपये आहेत. ज्यांचे बॅकलॉग असतील त्यांनी मला कॉल करा, मी सांगते त्यांना. एक्झाम फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या कारण त्याला परत लेट फाईन लागतो. लक्षात येते का? प्रेझेंट द्या. रोल नंबर 1 प्रेझेंट. 2 3 प्रेझेंट. 4 5 प्रेझेंट. 6 प्रेझेंट. 7 प्रेझेंट. 8 प्रेझेंट. 9 10 प्रेझेंट. 11 प्रेझेंट. 12 13
Present. 14, Present. 15, Present. 16, Present. 17, Present. 18, Present. 19, Present. 20, 21, 22, Present, ma'am. 23, Present, ma'am. 24, 25, 26, Present. 27, Present, ma'am. 28, Present, ma'am. 29, Present, ma'am. 30, Present, ma'am. 31, 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 35, 36, Present. 37, Present, ma'am. 38, 38, 38 प्रेझेंट आहेत का? 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, 41, 42, 43, Present, ma'am. 44, 44, 45, कधी करणार आहे 45, प्रथमेश फाटे तुमचा आवाज आता यायला लागलाय. जाऊ तू उद्या सगळं करायचं 45 प्रेझेंट आहेत का? 46, प्रेझेंट 46 प्रेझेंट ओके. 46 तुमचा एक्झाम फॉर्म साठी तुम्ही मला 600 रुपये पाठवायचे आणि तुमची फी किती कंप्लीट आहे ते पण मला डिटेल्स पाठवायचे तुम्ही आज. जयेश पाटोळे. ओके ओके 47, 48, Present. कृष्णा कोरपे तुम्ही पण एक्झाम फॉर्मचे पैसे पाठवायचे किंवा तुम्ही स्वतःहून येऊन भरणार असाल तर तसं पण सांगा मला. हो सांगतो. 49, 50, 51, Present, ma'am. ओके. तुम्ही पण कृष्णकांत मर्दा हो मॅडम. 600 रुपये आहे पर सेमिस्टर. एखाद्याचं बॅक असेल तर त्यांना पण म्हणजे 600 प्लस 600 1200 भरावे लागते. 52, 53, प्रेझेंट मॅडम. हा पुजारी तुम्ही बोलत नाही काय आन्सर देत नाही लगी प्रेझेंटीला येस मॅडम म्हणताय. हा कधी येता एक्झाम फॉर्म भरायला? मॅडम इथलंच भरलं तर चालतंय ऑनलाईन. चालते ऑनलाईन मला पैसे सेंड केले तरी चालते. पैसे पाठवतो मॅडम तुम्ही भरा. हो 53 आहे का रोल नंबर पुजारी? हा येस मॅम 53. 54, 55, 56, Present. कोण आहे 56? तेजस पाटील. हा तेजस पाटील. फॉर्मचं कसं करता तुम्ही? इथे येऊन भरणार का ऑनलाईन सेंड करताय? ऑनलाईन सेंड करतो मॅडम. ओके. फोन करा अगोदर, ऑनलाईन सेंड करण्याच्या अगोदर मला एकदा फोन करा आणि सेंड करा. ओके मॅडम. 57, Present. हा तुमचं कसं काय? इथे येऊन भरताय ना कॉलेज वरती? हा. चालतंय.
58. प्रेझेंट मॅम. तुमचं एक्झाम फॉर्मचं मॅम ऑनलाईन भरते, मग तुम्हाला पैसे सेंड करते ऑनलाईन. ओके चालेल. 59. 59. सॉरी 60. प्रेझेंट मॅम. हा महेश कारळे. तुम्ही काय Yes, करणार आहे? ऑनलाईन सेंड करणार आहे का इथून भरणार आहे? ऑनलाईन सेंड करतो मॅम. चालेल, फोन करा मला ह्याच्या अगोदर. 61. फोन पे गुगल पे मॅम. फोन पे आहे, फोन पे वरती करा. ओके. 61. प्रेझेंट मॅम. हा कल्याणी, तुम्ही पण ऑनलाईन सेंड करणार असाल. हा पैसे send कर. ऑनलाईन सेंड करा आणि मला फोन करा. हा. 62. प्रेझेंट मॅम. 62 तुम्ही काय करता? ऑनलाईनच करते मॅम. 63. प्रेझेंट मॅम. तुम्ही? ऑनलाईन करते पेमेंट मॅम. ऐश्वर्या व्यवहारे. 64. 65. प्रेझेंट मॅम. अभिषेक जाधव. येस मॅम. एक्झाम फॉर्म कसं भरणार? कॉलेजवर येणार आहेत का? ऑनलाईन सेंड करतोय मॅम पैसे. चालतं. हा. फोन करा ह्याच्या अगोदर एकदा. हो मॅम. 66. 66. 67. प्रेझेंट मॅम. प्रथमेश फाटे. तुम्ही काय करणार आहे? कॉलेजवरती येणार आहे का? नाही मॅम, फोन पे करतो. चालेल, फोन पे करा आणि फोन करा ह्याच्यावर अगोदर एकदा. मॅम तुमचा नंबर नाही माहिती. ग्रुप मध्ये असेल ना माझा नंबर. मॅम तुमचं नेम काय आहे? भानवसे. काय? भानवसे. हा ओके मॅम. 68. 69. 70. प्रेझेंट मॅम. अनिकेत जाधव. किती रोल नंबर? 70. ओके. सगळ्यांनी लवकरात लवकर एक्झाम फॉर्म भरून घ्या, परत लेट फाईन लागू शकतो. त्यामुळे प्रत्येकानं ज्या त्या स्टाफला कॉल करा, म्हणजे तुमचे प्रॉक्टर टीचर. आता यावेळी फर्स्ट बॅचचे यावेळी सर असतील, सेकंड बॅचचे CC पवार सर असतील आणि थर्ड बॅच मी 46 to 70. हॅलो मॅम. हा बोला. मॅम 68 इज प्रेझेंट, नेटवर्क प्रॉब्लेम होता मॅम. 68 प्रेझेंट. ओके. हा हा तुम्ही काय करणार आहे एक्झाम फॉर्मचं? मॅम ऑनलाईन ट्रान्सफर करतो. चालेल, फोन करा त्याच्या अगोदर. हा मॅम. चालते. तुमचे डिटेल्स मला लिहून घ्यावं लागतील अगोदर. तुमचे डिटेल्स लिहून घेते आणि लगेच तुम्ही पैसे सेंड करा. चालेल. ओके, लेफ्ट झालं तरी चालेल. तुमची मॉसची टेस्ट असेल आता आज.
जयेश पाटोळे एनी प्रॉब्लेम? जयेश पाटोळे. जयेश पाटोळे एनी प्रॉब्लेम?